Hello student, welcome to first year diploma applied mathematics lecture series. This is the lecture number 41 integration and integration मध्ये definite integration. आपण बघणार आहे नंतर आता काय बघतो आपण indefinite integration. ओके आणि याच्यानंतर आपण बघणार आहे definite integration. याच्यानंतर म्हणजे हा चॅप्टर संपल्यानंतर आता आपण बघतोय indefinite integration ज्यामध्ये आपण प्लस सी लिहितो. ओके आणि डिफाइनाइट इंटिग्रेशन मध्ये आपण प्लस सी लिहिणार नाही. ठीक आहे जेव्हा चॅप्टर आपण बघणार आहोत त्यावेळी तुम्हाला कळेलच. तर आपण लेक्चर नंबर 40 मध्ये बघितलं होतं इंटिग्रल ऑफ द फॉर्म म्हणजे परत एकदा रिपीट करतो. लेक्चर नंबर 40 मध्ये होतं इंटिग्रेशन डीएक्स अपॉन ए प्लस मायनस बी साइन एक्स और इंटिग्रेशन dx अपॉन a प्लस मायनस b cos x किंवा इंटिग्रेशन dx अपॉन a sin x ओके प्लस b cos x. ह्या टाइपचे इंटिग्रेशनचे प्रॉब्लेम आपण मागच्या लेक्चरला सॉल्व्ह केले. काय करत होतो इथे आपण काय करत होतो पुट tan x by 2 equal to t x by 2 x by 2 equal to t. Okay, dx equal to 2 dt upon 1 plus t square. Cos x असेल replace 1 minus t square upon 1 plus t square and sin x असेल sin x replaced by 2t upon 1 plus t square. ओके जेव्हा sin x cos x sin x किंवा दोन्ही असतील तर आता याचा थोडासा वेगळा टाइप आपण बघणार आहोत की इंटिग्रल ऑफ द फॉर्म इंटिग्रेशन dx अपॉन a प्लस मायनस बी साइन 2x. इथे 2x अँगल आहे बघा आणि या आधी आपण जे प्रॉब्लेम सोडवले होते फक्त x होता आता काय आहे 2x आहे म्हणजे बदल झालेले इथे और म्हणजे अँगल चेंज होणार इथे 2x आहे और इंटिग्रेशन dx अपॉन a प्लस माइनस b cos 2x और इंटीग्रेशन dx अपॉन a sin 2x प्लस माइनस b cos 2x. ह्या टाइप मध्ये पहा चेंज काय झालेला आहे. ओके इथे अँगल काय होता x होता इथे काय आहे 2x आहे बरोबर. इथे पहा cos x sin x आहे इथे sin 2x cos x. मग अशा वेळी काय पुट करायचं म्हणजे याच्या आधी आपण बघितलं होतं tan x by 2 पुट करायचा होता. जर असे प्रॉब्लेम असेल 2x असेल x च्या जागी 2x असेल तर पुट tan x इक्वल टू t. काय पुट करायचं आहे tan x इक्वल टू t. डिफरन्स आहे विथ रिस्पेक्ट टू x सेम तसंच करायचं विथ रिस्पेक्ट टू x. Hence we get derivative of tan x equal to derivative of t with respect to x. tan x का डेरिवेटिव काय आहे sec square x dt by dx. ओके हा dx इकडे येईल dx इकडे येईल आणि हा sec square इकडे जाईल म्हणजे काय dt अपॉन sec square x आणि हा sec square x रिप्लेस करायचा आहे कशा रिप्लेस करायचा आहे व्हेरी नाइस करेक्ट sec square x replaced by 1 plus tan square x. tan square x ने 1 plus tan square x ने रिप्लेस करायचा आहे sec square च्या ऐवजी म्हणजे जर dx equal to we get dt upon 1 plus tan square x म्हणजे dx equal to dt upon 1 plus t square कारण
टॅन एक्स आपण टी पुट केलेला बघा, टॅन एक्स इक्वल टू टी, म्हणजेच डीएक्स इक्वल टू काय पुट करा, dt अपॉन 1 प्लस टी. ओके, hence sin x equal to or sin 2x equal to, what is sin 2x formula in terms of tan 2 tan x upon 1 plus tan square x. मग परत tan x इक्वल टू काय पुट करायचा, 2 t पुट करायचा, म्हणजे काय, इन 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. म्हणजे we have put sin 2x equal to 2t upon 1 plus t square. Cos x, cos 2x formula, cos 2x formula is 1 minus tan square x upon 1 plus tan square x. Again replace tan x by t. Tan square x means t square येईल इथे. ओके, हा tan square आहे, तिथे काय येईल, t square येईल, कारण tan x equal to t पुट केलंय, म्हणजे we get cos 2x equal to 1 minus t square upon 1 plus t square. ओके, म्हणजे जर इथे आपण बघितलं अँगल x x आणि अँगल 2x असेल तर सबस्टिट्यूशन काय करायची, ओके, इथे पुट करायचे, पुट tan x बाय 2 इक्वल टू t, आणि x असेल, सॉरी इथे काय पाहिजे, x. ओके, अँगल 2x पुट tan x equal to t, sin x equal to काय पुट करायचंय, 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. cos x equal to काय पुट करायचंय, 1 minus t square upon 1 plus t square, and dx equal to पुट करायचंय 2 dt upon 1 plus t square. ओके, जेव्हा अँगल 2x असेल तर sin x सेम असणार आहे, काही बदल होणार नाही, 2t upon 1 plus t square. cos x equal to 1 minus t square upon 1 plus t square, and dx equal to, फक्त dx चेंज होतो, इथे तो dx फक्त dt upon 1 plus t square. फरक लक्षात आला. ओके, म्हणजे फक्त चेंज कुठे झालेला आहे, या दोन यांच्यामध्ये, बाकी सेम आहे, साइन कॉस एक्स सबस्टिट्यूशन सेम. ठीक आहे, बघूया यावरची काय प्रॉब्लेम. एक्झाम्पल नंबर 1. Evaluate integration dx upon 5 plus 4 cos 2x angle 2x, हा 2x असेल तर बघा, या tan x equal to t करायचा आहे, sin x equal to t upon 1 plus t square, सॉरी इथे 2x पाहिजे, sin 2x equal to 2t upon 1 plus t square, cos 2x equal to 1 minus t square upon 1 plus t square. ओके, and dx equal to dt upon 1 plus t square, म्हणजे इकडे जायचं आपल्याला. ओके, let I equal to integration dx upon 5 plus 4 cos 2x. ओके, काय पुट करायचंय, पुट tan x equal to t, कारण अँगल 2x आहे, बरोबर, डिस्टन्स 2x, म्हणून tan x equal to t, dx equal to dt upon 1 plus t square. cos 2x आहे, म्हणून cos 2x च पुट करायचं, काय cos 2x, 1 minus t square upon 1 plus t square. cos 2x equal to 1 minus t square
अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, dx पुट करूया, cos 2x पुट करूया. ओके, इक्वल टू dx काय आहे तुमचा dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. करेक्ट. अपॉन बघूया 5 प्लस 4 cos 2x. 5 प्लस 4 cos 2x. cos 2x काय आहे 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. सिंप्लिफाय करा. ओके, 1 प्लस टी स्क्वेअर ने 5 ला मल्टीप्लाय होईल. 1 प्लस टी स्क्वेअर मल्टीप्लाय बाय 5 means we get dt upon 1 plus t square. ओके, तर काय 5 into 1 plus t square मध्ये कोणतं साइन आहे प्लस दिसतंय का, प्लस 4 into काय 1 minus t square divide 1 plus t square. व्हेरी इंपॉर्टंट स्टेप. एलसीएम आहे तुमचा 1 प्लस टी स्क्वेअर. 1 प्लस टी स्क्वेअर ने 5 ला मल्टीप्लाय करायचंय, प्लस 4 into 1 minus t square divide 1 plus t square. Here this 1 plus t square, 1 plus t square get cancelled. What's the remaining term? Very nice. dt upon 5 into 1 plus t square 4 into 1 minus t square. Simplify. Denominator 5 into 1 5, 5 into t square 5t square. Okay, 4 into 1 4, 4 into minus t square 4 minus 4t square. Okay, next step dt upon 5 plus 4 9, 5t square minus 4t square किती येईल रे, किती 5t square minus 4t square म्हणजे 5 minus 4 काय येणार आहे 1t square म्हणजे तिथे t square 1t square म्हणजे t square. and 9 ला स्क्वेअर च्या भाषेत लिहिता येईल आपल्याला 3 चा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर. ओके, नाउ यूज द फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे, प्लस चा फॉर्म्युला इथे असणार आहे. प्लस चा फॉर्म्युला dx अपॉन a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर. आणि इथे प्लस असेल तर तुम्हाला माहिती आहे 1 अपॉन a. व्हेरी नाइस. tan इनवर्स x by a plus c. what is a? what is a? a equal to 3, x equal to t. ओके, इथे पुट करा 1 अपॉन a 3. tan इनवर्स दिसे का, tan इनवर्स x च्या जागी t पुट करा अपॉन 3 प्लस c. काय पुट केलं लक्षात घ्या 1 अपॉन a काय तुमचा 3, पहा हा 3 इथे पुट केला a च्या जागी म्हणजे वी गेट 1 by 3 tan inverse t by 3 plus 3 is our I. Now at the last of the problem we are replace again t. What is our put t equal to tan x. म्हणजे आपण काय पुट केलं होतं tan x equal to t. At the beginning of problem we put tan x equal to t. At the end we have replaced t as a tan x. परत tan x रिप्लेस करायचा आहे. Hence we get equal to 1 by 3 tan inverse t is a tan x divide 3 plus c. This is our final answer. Okay. Now next problem. Evaluate. Integration dx upon 3 minus 4
sine 2x. Okay. Solution, let I equal to integration dx upon 3 minus 4 sine 2x. पहा अँगल 2x आहे, दिसतंय का? म्हणजे पुट काय tan x इक्वल टू t dx इक्वल टू dt अपॉन 1 प्लस t स्क्वेअर आणि sin 2x आहे, म्हणजे sin 2x ची व्हॅल्यू पुट करायची, sin 2x इक्वल टू 2t upon 1 plus t square. So we have, hence we get equal to integration dx upon 3 minus 4 dx रिप्लेस करायचं राहिलं नाही का? dx काय रिप्लेस करायचं आहे? dx काय रिप्लेस करायचं आहे? dt upon 1 plus t square and the sin 2x replaced by 2t upon 1 plus t square. Now simplify again this 1 plus t square multiplied by 3 means we get integration dt upon 1 plus t square 3 into 1 plus t square minus 4 into 2t divided 1 plus t square. This 1 plus t square cancel. Hence we get equal, we are equal to integration dt upon 3 into 1 plus t square minus 4 into 2t. Correct? बघूया परत एकदा 4 into 2t 3 into 1 plus t square. Calculate, simplify, we get dt upon 3 into 1 3 into t square 3t square and minus 4 into 2t काय येईल 8t. Hence it can be written as dt upon 3t square plus 8t plus 3. काय केलं रे? First we are at t square, then t term and then constant. Now to solve each problem, we know that t square coefficient is 1, means we are take 1 by 3 common. Okay, t square coefficient is 1 means we are take 1 by 3 common, hence dt upon t square plus 8 by 3t and plus 3 by 3. Very simple step. Okay, हा 3 बाहेर घेतलाय, 8 ला डिवाइड करायचे 3 ने, 3 ने म्हणजे जिथे 3 ओके जिथे हा कॅन्सल होईल इथे आहे 1 in, hence we get 1 by 3 integration dt upon t square plus 8 by 3t plus 1. 3 cancel झाला. Now you cannot factorize this quadratic equation. That's why we solve by using finding third term. What is the third term formula? Finding third term or middle term. Find middle term which is equal to 1 by 2 into coefficient of square. Which is coefficient of t? Add by 3 means it can be written as 1 by 2 into add by 3 square means we get here 4 by 3 square. 4 by 3 square. What is 4 square? 16 by 9 means we are add this 16 by 9 into here t square minus 8 by 3t plus 16 by 9 add and subtract to the middle term. Middle term ला काय करायचं? सबट्रॅक्ट करायची. बघा दिसते का 8 cube plus 8 by 3t. तर मिडल टर्मला काय केलंय 16 by 9 एकदा सबट्रॅक्ट केलंय एकदा ऍड केलेले. ओके, नाउ
this term becomes a perfect square. Which perfect square here? T. What is the sign here? Minus 4 by 3 square. After simplifying here T, there is minus sign 4 by 3 square. This is a perfect square. Means we have simplified this bracket, again get this. Okay. And what is minus 16 divided 9 plus 1? What is the answer? Minus 16. 9 into 1, 9 upon 9. Minus 16 plus 9, 3. 7 divided 9. Okay. याचं calculation किती? Minus 7 divided 9. Okay, means t minus 4 by 3 square minus 7 divide 9. It can be written as root 7 divide 3 square. Okay, it is called as perfect square. Hence, our integration becomes 1 by 3 integration dt upon, आता ही टर्म येणार आहे t minus 4 by 3 square upon minus root 7 by 3 square. Which formula use here? Minus formula. What is your t term? Means use here, use integration dx upon this t means x square minus a square, and its formula is 1 upon 2a log of x minus a upon x plus. What is the substitution here? X is replaced by t minus 4 by 3 and a equal to root 7 by 3. Put in this formula, we get here 1 upon 2a. A is root 7 divide 3 log of x. X means we are replace t minus 4 by 3 minus root 7 divide 3. Getting? And what is the sign here? Plus sign. फक्त काय करायचं t x is बघा x आहे ना, x कशा रिप्लेस t minus 4 by 3, that is plus sign root 7 by 3 plus c. What's happened here? 3 upon 2 root 7 log of, take LCM, this 3 multiplied by t, 3t minus 4 minus root 7 divide 3. Same denominator 3t minus 4 plus root 7 divide 3. This 3 gets cancelled. What is the remaining term? Very nice. 3 divide 2 root 7 log of 3t. t replace करू शकता तुम्ही. t काय तुमचा tan x minus 4 root 7 upon 3 tan x minus 4 plus root 7. काय पुट केलंय समजतंय का? t परत रिप्लेस करा. t इक्वल टू काय पुट केला? tan x. and this is our final answer. काय आलं फायनल आन्सर सांगा? I equal to 1 by 2 root 7 log of, okay, 3 tan x minus 4 minus 7 upon 3 tan x root 7 tan x minus 4 plus root 7 plus c. These are our final answer. जमेल? ठीक आहे, एक प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्कला देतो. Evaluate integration dx upon 3 plus 4 sin x. ये सोडवता और a का सोडवता येईल ना? ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर आतापर्यंत आपण काय बघितलं?
सबस्टिट्यूशन मेथडचा प्रॉब्लेम सोडवले म्हणजे दोन टाइप अँगल एक्स असताना आणि अँगल व्ही एक्स असताना. तर आता विद्यार्थी मित्रांनो आपण पुढच्या लेक्चरला काय बघणार त्याची समरी थोडक्यात मी इथे सांगतो आणि मग आपण डेरिव्हेटिव्हचा इंटू व्ही रूल बघितला होता. डेरिव्हेटिव्ह यू इंटू व्ही रूल. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू व्ही रूल? You constant derivative of v, okay, this is the homework problem, plus v constant derivative of u. This is the rule for derivative. Means suppose we are take here two function x and sin x, and we have differentiate by using rule x derivative of sin x. Okay, I revise this, and sin x constant derivative of x. This is the unit rule. Hence, we get x derivative of sin x is cos x plus sin x as it is, and derivative of x is x square divided to. Sorry, not to. And derivative of x is, what is derivative of x? 1, not 2. Integration x square by 2 येते आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x is 1. ओके, आणि याचं जर इंटिग्रेशनचा फॉर्म्युला जर x असेल तो काय येतो x स्क्वेअर बाय 2. अशा प्रकारे मीन्स फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ product of two or more terms, use the product rule. Similarly, I find the integration of two terms. Means suppose I find x integrate x sin x integration dx, x sin x integration. Is there two terms x and sin x? Okay, जसं आपण डेरिव्हेटिव्ह काढला तसं आपण इंटिग्रेशन काढणार आहे. ओके, आणि u इंटू व्ही हा इंटिग्रेशनचा u इंटू व्ही रूल यालाच आपण म्हणतो इंटिग्रेशन बाय पार्ट्स. काय म्हणतो? इंटिग्रेशन बाय पार्ट. ओके, जसं आपण u इंटू व्ही यूज केला, इथे u आणि v आपण अल्टरनेट केला, चेंज केला तरी चालतं, परंतु इंटिग्रेशन बाय पार्ट्स मध्ये u आणि v चूज करत असताना काही रूल्स आहे, ते रूल्स नुसारच आपल्याला u आणि v घ्यावा लागतो. ठीक आहे, इंटिग्रेशन सॉल्व करत असताना u इंटू व्ही चा रूल करत असताना u आणि v मनाने घेऊ शकत नाही. म्हणजे मला वाटलं u x घ्यायचा चांगला, त्यासाठी रूल आहे. ठीक आहे, रूल आहे, त्यालाच आपण LIATE रूल म्हणतो. या रूल नुसार आपल्याला u इंटू व्ही घ्यावा लागतो. तर हा रूल काय आहे बघूया पुढच्या लेक्चरला. थांबूया, बाय.